झी 24 तास एक पाऊल पुढे। मुंबईतल्या वानखेडे स्टेडियम मधल्या प्रेस बॉक्सला बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यात येणार आहे। त्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी परवानगी दिली आहे। वानखेडेमधल्या प्रेस बॉक्सला बाळासाहेबांचं नाव देण्याचा एमसीएचा प्रस्ताव होता। त्या संदर्भात आज एमसीएच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली। यावेळी उद्धव ठाकरे यांनी वानखेडेमधल्या प्रेस बॉक्सला बाळासाहेबांचं नाव द्यायला परवानगी दिली आहे। त्यामुळे थोड्याच दिवसात बाळासाहेबांच्या नावाचा प्रेस बॉक्स वानखेडेमध्ये पाहायला मिळणार आहे। एमसीएचे सहसचिव डॉक्टर पायडी शेट्टी आपल्याबरोबर आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। शेट्टी साहेब, काय सांगाल? प्रेस बॉक्सला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात येणार आहे, कधीपर्यंत ही अंमलबजावणी होईल? नाही, आज आम्ही आमचे प्रेसिडेंट आणि मी गेलो होतो बाळासाहेबांच्या घरी आणि उद्धव साहेबांना मी भेटलो। तर ते उद्धव साहेबांच्या फॅमिली एग्री झाले आता की बाळासाहेब साहेबांचं नाव प्रेस बॉक्सला द्यायला। आम्हाला त्यांच्या फॅमिलीचं एनओसी पाहिजे होतं, म्हणून आम्ही गेलो होतो आज। जेव्हा तुम्ही उद्धव ठाकरे यांची भेट घेतली या संदर्भात, तेव्हा उद्धव ठाकरेंनी नेमक्या काय भावना व्यक्त केल्या तुमच्याकडे? नाही, ते आम्हाला थँक्स दिले। ते बोलले चांगले तुमचे डिसिजन आहे आणि फॅमिली आम्ही तुमच्या बरोबर आहोत। धन्यवाद पायडी शेट्टीजी। डॉक्टर पायडी शेट्टी, सहसचिव एमसीए, यांनी आताच आपल्याला माहिती दिलेली आहे। प्रेस बॉक्स, वानखेडेमधला जो प्रेस बॉक्स आहे त्याला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात येणार आहे। या संदर्भात एमसीएच्या सदस्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली, तेव्हा उद्धव ठाकरे यांनी हे नाव देण्यासाठी परवानगी दिली आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।